काल तर तुम्ही बघितलं असेल आपलं सांडग्याचं पीठ कसं ठेवायचं. 10 मिनटं ठेवून द्यायच्या. नंतर मग ह्या सगळ्या ताटांना असं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्याने काय होतं, सांडगं चिटकत नाही हो. त्यामुळे आईने सांगितलं सगळ्या ताटांना तेल लाव. कमीत कमी 7-8 ताटं तर लागतात बरं का असं हे करायला. आता आईने तर सुरुवात केली फटाफट. मी पाणी लावून घेतलं. पहिल्यांदा मला कळलंच नाही कसं टाकायचं. आई म्हणे मोठं मोठं टाकू नको मला म्हणायला लागली. मग मी म्हणलं काय झालं, एवढं आकार बरोबर आहे की. आई म्हणते मग वरनं सुकताना आतून कच्चंच राहतं, मग ते आतलं नीट म्हणजे सुकलं जात नाही. मग बारीक बारीक सांडगं तोडायचं असते, म्हणजे पातळ पातळ. मग तेवढ्यात आईने एक जोक मारला, जोरदार हसायला आलं मस्तपैकी. आईचं तर आईची एवढी स्पीड होती की 2-3 ताटं तिची भरूनच गेली. आईने खूप हेल्प केली बरं का सांडगं तोडायला. आणि शेवटी मग सांडगं सगळे जसं होईल ताट तसं मनस्वी ठेवत होती. आणि नंतर ऊन झाल्यावर मी मनस्वीला म्हटलं नको ठेवू, ऊन भरपूर होतं रे, बापरे बाप, एवढा उन्हाळा आहे की नाही गावाला, काय सांगू नका. पण असं कडक ऊन असल्याशिवाय आपली सांडगीसुद्धा कडक खडखडीत वाळत नाहीत बरं का. तुम्ही केले की नाही सांडगे नक्की सांगा. चला सबस्क्राईब करा किंवा पटापटा चॅनल.